शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना महिना 6,000 रुपये या दोन्ही गोष्टी अजून सरकारने केलेल्या नाही। लाडकी बहीण योजनामुळे या गोष्टी होतात का? त्याचा काही ओझं आहे? बिलकुल नाही, मला असं वाटत नाही लाडकी बहिणीमुळे ते होतं। कारण आता ज्या योजना आहेत जसं बुलेट ट्रेन आली किंवा शक्तीपीठ आलं, जेट वर्क म्हणजे ज्याच्यातून टेंडर प्रोसेस, मग त्याच्यातून कमिशन आणि त्याच्यातून सरकार पण चालेल आणि पक्ष पण चालेल अशी एक व्यवस्था बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं, बजेटला दुर्बीण लावून पहा, त्या बजेटमध्ये सगळे जे काही योजना दिसतं किंवा ज्या तरतुदी दिसतं त्या सामान्य माणसासाठी आहेच नाही। सांगायला लाडकी बहीण आहे पण प्रत्यक्षात लूट चालू आहे, आणि म्हणून त्याचं पहिलं आंदोलन होतं। आम्ही 14 तारखेला सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार, या दरम्यान गुलाबराव पाटलांच्या गाडीचा हवा सोडणार, ते आंदोलन भाग म्हणून, रोष म्हणून नाही। त्यांचं झाल्यावर पुन्हा एक नाव आम्ही समोर करू, जेथपर्यंत दिलेलं वचन, खास करून सरकारमध्ये जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी यांनी जे वचनं दिले होते, कर्जमाफी करू, दिव्यांगाचा मानधन वाढवू, तिकडे सोयाबीनचं GST जे काही परत येईल ते सोयाबीनला 6,000 देऊ, MSPमध्ये 20% बोनस देऊ, काहीच करत नाही आहे। म्हणजे फक्त वचननामा जाहीर केला, छापला, मतं घेतली, पण आता त्याच्यावर फडणवीस साहेब बोलायला तयार नाही। त्यांना बोलणं करण्यासाठी 14 तारीख धर्मवीर संभाजी महाराजची जयंती आहे, तेव्हा रक्तदान करून रक्त सांडवाची वेळ येऊ देऊ नका ह्या इशारा द्यायचा आहे। आणि जून महिन्यात मात्र आम्ही घेरणार आहोत। पण आता त्यांनी काय म्हटलं होतं, त्यांचा संकल्प काय होता BJPचा, का आल्याबरोबर आम्ही 2100 करू, मग 2100 केलेच नाही। आणि आज अर्धे दिव्यांग जर तुम्ही पाहिलं तर त्यांना दर एका महिन्यानं मानधन भेटत नाही, पण सगळ्या मोठ्या बिल्डरचे पैसे बरोबर निघतं, त्यांचा एकही हप्ता रुकला नाही। मग दिव्यांगाचे का रुकतं? आमच्या विधवा भगिनीच्या का पैसे रुकतं? संजय गांधीचे 4-4 महिने भेटत नाही। रोजगार हमी योजनेचे पैसे 8 महिने झाले, 8 महिने, तो 24 तास ते काही योजनेचे नाही आहे, मेहनतीचे पैसे आहे। ज्यानं मजुरीवर काम केलं आणि 8-8 तास काम केलं त्यांना 4-4, 8-8 महिने पैसे भेटत नाही मजुरांना, कसे जगणार आहे? लक्ष नाही, एकतर मीडियाचं लक्ष नाही, आमचंही लक्ष नाही, राज्यकर्ते लोकांना त्याचं काही लेनदेन नाही। ज्यानं हल्ला केला त्याच्या मागं असं त्यांच्या बुडासहित, म्हणजे मी तर